रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। माढा तालुक्यातील कुरडू इथं बेकायदा मुरुम उपसा करणाऱ्या IPS प्रशिक्षणार्थी DYSP अंजना कृष्णा कारवाई करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला। इतकंच नव्हे तर थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन करून कारवाई थांबवण्यासाठी दबाव टाकला। अजित पवारांनीही कृष्णा यांना तात्काळ कारवाई थांबवा, अन्यथा मी तुमच्यावर कारवाई करेन असं फोनवर धमकावलं। या प्रकरणी टीकेची झोड उठल्यानंतर अजित पवार नरमले व त्यांनी सारवासारव केली। दरम्यान थेट उपमुख्यमंत्र्यांनी दबाव असला तरी तो झुगारून पोलीस व प्रशासनानं राष्ट्रवादीचे विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष बाबासाहेब जगताप, माजी सरपंच अण्णा ढाणे, नितीन माळी, माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष कापरे या 4 नेत्यांसह 20 जणांवर शासकीय कामात अडथळा व 72,000 रुपयांचा अवैध मुरुम उत्खनन प्रकरणी कुर्डुवाडीत गुन्हा दाखल केलाय। पोलीस कॉन्स्टेबल नितीन गोरे व ग्राम महसूल अधिकारी प्रीती शिंदे यांनी ही फिर्याद दिली आहे। अजित पवारांवर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता। अजित पवार एका IPS अधिकाऱ्याला धमकावत ते नेहमी म्हणतात मी बेशिस्त खपवून घेणार नाही। मग आता त्यांनी काय केलं? तुमच्या पक्षातल्या चोरांना संरक्षण देण्यासाठी तुम्ही एका IPS अधिकाऱ्याला अशा प्रकारे दम देता, मग आता कुठे गेली तुमची शिस्त, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय। अंजना कृष्णा 2023 बॅचच्या IPS अधिकारी आहेत। प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून त्यांची सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यात पोलीस उपअधीक्षक पदी नियुक्ती झाली। अंजना कृष्णा मूळच्या केरळ राज्यातील तिरुवनंतपुरम येथील आहेत। अंजना कृष्णा यांचे वडील बिजू हे कपड्याचे छोटेसे दुकान चालवतात, तर त्यांची आई सीमा या न्यायालयात टायपिस्ट आहे। केरळमध्ये प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर अंजना कृष्णा यांनी UPSCची परीक्षा दिली। 2022 साली त्यांनी भारतातून 355वा क्रमांक पटकावला होता। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।